नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक आई बाबांची, प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की आपलं बाळ हे निरोगी असावं, सुदृढ असावं, बाळाची इम्युनिटी छान असावी, बाळाच्या वयानुसार योग्य ते वजन असावं, बाळ हा कमी आजारी पडावा, बाळ हा ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक असावा आणि म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात. मला तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात की असे काही पदार्थ आहेत का की जे पदार्थ दिल्यामुळे बाळ हा कमी आजारी पडेल किंवा बाळाची इम्युनिटी छान राहील, बाळाचं वजन छान वाढेल, बाळ हा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहायला मदत होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 4 असे सुपरफूड शेअर करणार आहे जे सुपरफूड तुम्हाला रेग्युलरली लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहे. हे जे सुपरफूड आहे हे रेग्युलरली तुम्ही बाळाला देत असाल तर तुमचा बाळ हा नक्कीच सुदृढ आणि तंदुरुस्त राहायला मदत होईल. कोणते असे 4 सुपरफूड आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. वाढत्या वयामध्ये बाळाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा घटक आहे. बाळ जर एक बॅलन्स डाएट घेत असेल, योग्य ते पदार्थ योग्य प्रमाणामध्ये योग्य प्रकारे खात असेल तर बाळाचं आरोग्य हे नक्कीच सुधारायला मदत होते. बाळाने जे खाल्लेलं आहे हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतं. अर्थातच बाळाला आवश्यक असणारे सगळे जे पौष्टिक घटक आहेत हे योग्य प्रमाणामध्ये मिळतात आणि बाळाचं वजन असेल किंवा बाळाची उंची आहे किंवा बाळाची इम्युनिटी आहे हे बूस्ट व्हायला, चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते. बाळाला शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्ट्या तुम्हाला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आजचे या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे 4 सुपरफूड आहे हे तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये द्यायचे आहेत. यामध्ये सगळ्यात पहिला फूड आयटम मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे दही. दही हे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी एक सुपर पॅक आहे सगळ्या विटामिन्स आणि मिनरल्सचा. लहान बाळांचं डायजेशन उत्तम राहण्यासाठी तुम्हाला 6 महिन्यानंतर बाळाच्या आहारामध्ये दही हे रेग्युलर बेसिस वरती समाविष्ट करायचं आहे. लक्षात घ्या, दह्यामुळे बाळाला सर्दी होत नाही जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये, योग्य प्रकारे आणि योग्य ते दही बाळाला देत असाल तर. या अगोदर चॅनलवरती आपण बाळाला दही हे कधीपासून द्यायला हवं, कशा प्रकारे द्यायला हवं, किती प्रमाणामध्ये द्यायला हवं, कधी द्यायला हवं याबद्दल एक सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. हे जे दही आहे हे नॅचरल प्रोबायोटिक आहे ज्यामुळे बाळाच्या आतड्यांचं आरोग्य आहे हे उत्तम राहायला मदत होते. बाळाची पचन शक्ती आहे ही सुधारायला मदत होते. म्हणजेच बाळ जे खातो ते बाळाच्या व्यवस्थित अंगी लागायला मदत होते. या व्यतिरिक्त बाळाच्या शरीरामध्ये जर हीट असेल किंवा उष्णता असेल तर ती सुद्धा दह्यामुळे नियंत्रित राहते. दही हे कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे आणि हे तिन्ही जे घटक आहेत हे वाढत्या वयामध्ये मुलांसाठी एक बिल्डिंग ब्लॉक आहे. जर तुम्ही रेग्युलरली बाळाला दही देत असाल तर बाळाचा मूड फ्रेश राहतो, बाळाला एक प्रकारची एनर्जी मिळते, बाळ हा ऍक्टिव्ह राहायला मदत होते. दह्यामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण असतं किंवा यामध्ये काही हेल्दी असे बॅक्टेरियाज असतात ज्यामुळे बाळाचे गट्स ही हेल्दी राहायला मदत होते, बाळ हा ऍक्टिव्ह राहायला मदत होते, बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते आणि म्हणूनच बाळाला तुम्हाला रेग्युलरली दही देणं हे गरजेचं आहे. त्यानंतरचं पुढचं जे सुपरफूड आहे ते आहे फ्लॅक्स सीड्स ऑइल. मला बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की बाळाला हे फ्लॅक्स सीड्स ऑइल कधीपासून किती प्रमाणामध्ये द्यायला हवं. मी आधीही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की बाळ हा जसा 8 महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये जे काही जवस आहे, फ्लॅक्स सीड्स आहेत याचा समावेश करायचा आहे. पण त्यापेक्षाही एक बेस्ट पर्याय कोणता असेल तर ते आहे हे फ्लॅक्स सीड्स ऑइल. हे जे ऑइल आहे यामध्ये भरपूर असे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात ज्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही उत्तम प्रकारे व्हायला मदत होते. त्यामुळे किमान पहिल्या 5 वर्षापर्यंत तरी तुम्हाला हे फ्लॅक्स सीड्स ऑइल बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचं आहे. याशिवाय हे एक नॅचरल लॅक्झेटिव्ह आहे. म्हणजेच बाळाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, पोटाचा कोणताही आजार असेल, बाळाला वारंवार गॅस होत असेल, पोट साफ होत नसेल, बाळ रेग्युलरली पॉटी करत नसेल, खूप घट्ट पॉटी करत असेल तर अशा वेळी हे फ्लॅक्स सीड्स ऑइल बाळाचं पोट साफ करण्यासाठी किंवा आतड्यांचं आरोग्य आहे हे उत्तम ठेवण्यासाठी मदत करतं आणि बाळाचं पोट हे रेग्युलरली साफ व्हायला सुद्धा मदत होते. म्हणजे शारीरिक दृष्ट्याच नव्हे तर मानसिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी हे फ्लॅक्स सीड्स ऑइल तुम्हाला बाळाला रेग्युलरली द्यायचं आहे. बाळ हा जसा 7 ते 8 महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्हाला पहिल्या 1 वर्षापर्यंत बाळाला अगदी छोटा जो आपला टीस्पून असतो तेवढा 1 टीस्पून दिवसभरामध्ये हे ऑइल बाळाला द्यायचं आहे. 1 वर्षानंतर 1 टेबलस्पून म्हणजे थोडासा मोठा जो चमचा असतो तेवढा 1 टेबलस्पून हे जे काही फ्लॅक्स सीड्स ऑइल आहे हे तुम्ही दिवसभरामध्ये बाळाला देऊ शकता. त्यानंतरचं पुढचं सुपरफूड आहे ते म्हणजे अंडी. या अगोदर आपण बाळाला अंडी किती प्रमाणामध्ये, कधी, कशा प्रकारे द्यायची आहेत, बाळ अंडी खात नसेल तर काय करायला हवं याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे.
जर आतापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. अंडी हे वाढत्या वयामध्ये बाळासाठी एक सुपर पॅक आहे. बाळाच्या योग्य त्या विकासासाठी, वाढीसाठी जेवढे काही आवश्यक पौष्टिक घटक आहेत, जीवनसत्व आहेत, खनिज आहेत, ही सगळी खनिज, सगळी जीवनसत्व या अंड्यामध्ये पाहायला मिळतात. व्हिटॅमिन डी चा सुद्धा अंडी हे एक उत्तम सोर्स आहे. व्हिटॅमिन डी आपल्या आहारामधून खूप कमी प्रमाणामध्ये मिळतं. सकाळचं जे कोवळं ऊन आहे त्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं आणि त्याचप्रमाणे अंड्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी असतं, जे वाढत्या वयामध्ये बाळाची हाडं, स्नायू हे मजबूत करण्यासाठी, बाळाला एक ताकद देण्यासाठी खूप गरजेचं आहे. यासोबतच अंड्यामध्ये फोलेट आहे, ज्यामुळे बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट आहे, मेंदूचा विकास सुद्धा अगदी झपाट्याने व्हायला मदत होते. अंड्यामुळे लहान बाळांची किंवा लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बाळ आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं, बाळाची ताकद वाढायला मदत होते, बाळाची हाडं जी आहेत ही मजबूत आणि एकदम स्ट्रॉंग बनायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश हा करायचा आहे. त्यानंतरचं पुढचं सुपरफूड आहे ते म्हणजे टोमॅटो. टोमॅटो सध्या खूप स्वस्त झालेले आहेत, त्यामुळे आरामामध्ये डेली तुम्ही बाळाला टोमॅटो हे देऊ शकता. टोमॅटोमध्ये भरपूर असं व्हिटॅमिन सी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हिटॅमिन सी हे बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. रेग्युलरली बाळ जर एक टोमॅटो खात असेल तर बाळ हा आजारी पडण्याचं प्रमाण हे अगदी नाबरोबर होईल. जेव्हा बाळ आजारी पडतो तर अर्थातच बाळाच्या खाण्यापिण्यावरती त्याचा परिणाम होतो, बाळाची ताकद कमी होते, वजन कमी होते, बाळाची भूक मंदावते आणि या सगळ्याचा परिणाम बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावरती होतो. आणि हे होऊ नये यासाठी रेग्युलरली तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये एक टोमॅटो समाविष्ट करायचा आहे. टोमॅटोमध्ये भरपूर असं फायबर सुद्धा असतं, ज्यामुळे बाळाचं पोट सुद्धा साफ व्हायला मदत होते, बाळाचं डायजेशन सुधारतं, बाळाची त्वचा ही अगदी तजेलदार आणि निरोगी राहायला, चमकदार व्हायला मदत होते. तर हे काही 4 सुपर फूड होते की जे रेग्युलरली तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.